आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपनं मेगा प्लॅन आखलेला आहे। राज्यामध्ये भाजप लोकसभा निवडणूक समिती स्थापन करणार आहे। 2019 मध्ये पिछाडीवरती राहिलेल्या बूथवरती आता भाजप विशेष लक्ष देणार आहे। तर आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपनं आधीपासूनच एक मेगा प्लॅन आखलेला आहे। 45+ मिशन त्यांनी आधीच घोषित केलेलं आहे की 45 पेक्षा जास्त जागा आम्ही लोकसभेसाठी मिळवू आणि त्यासाठी आता त्यांचा मेगा प्लॅन तयार आहे। राज्यामध्ये भाजप एक समिती सुद्धा स्थापन करणार आहे। 2019 मध्ये पिछाडीवरती राहिलेल्या बूथवरती भाजप विशेष लक्ष देणार आहे। सुशांत सावंत या संदर्भातले अपडेट देतील। सुशांत, आपण जर बघितलं असेल तर भाजपची आज महत्त्वपूर्ण अशी बैठक होते आणि या बैठकीत कुठेतरी लोकसभा निवडणूक प्रमुख जे आहेत ते निवडले जातील। आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची ही महत्त्वपूर्ण बैठक आहे आणि यामध्ये क्लस्टर निर्मिती असेल, म्हणजे त्या विभागातील कशा पद्धतीने काम करायची याची निर्मिती केली जाईल। त्याची जबाबदारी जी आहे ती तिथल्या पदाधिकाऱ्यांवर, जिथे जो प्रमुख पदाधिकारी आहे त्याच्याकडे क्लस्टर निर्मितीचा प्रमुख अशी जबाबदारी देण्यात आली। त्यासोबत 3 ते 4 लोकसभा मतदारसंघ जे आहेत त्याची बांधणी प्रत्येक पदाधिकाऱ्याकडे ही देण्यात आले। त्यामुळे कुठेतरी मेगा प्लॅन जो आहे तो भाजपच्या वतीने इथे करण्यात येतो। आपण जर पाहिलं असेल तर संध्याकाळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सगळे जिल्हाध्यक्ष जे बैठकीला उपस्थित असतील त्यांना मार्गदर्शन करतील। त्यासोबत प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे असतील, मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार असतील, ते देखील आज पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतील। संपूर्ण दिवसभर ही बैठक होते। आपण बघितलं असेल तर नागपूरमध्ये देखील कार्यसमितीची बैठक झाली आणि त्यानंतर लगेच आता मुंबईत देखील कार्यसमितीची बैठक होते। त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या मॅरेथॉन बैठका सुरू आहेत आणि भाजपने काही मेगा प्लॅन देखील केलेले आहेत। त्यामध्ये महिला मोर्चा असेल, युवा मोर्चा असेल, ओबीसी मोर्चा असेल, या प्रत्येक मोर्चावर भाजपनं लोकसभा निवडणुकीची जी आहे ती जबाबदारी दिली आहे। त्यामुळे आपण जर पाहिलं असेल तर आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची रणनीती सुरू आहे, भाजपकडून तयारी सुरू आहे। आज संपूर्ण दिवसभर मॅरेथॉन बैठक झाल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार सगळे जिल्हाधिकारी आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांना काही महत्त्वाच्या सूचना देखील देतील। सुशांत, धन्यवाद दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।